नमस्कार. दादांचा अपघात झाला की घातपात. पक्ष हस्तगत करण्याचा डाव कुणी आखला होता? पक्षातील दोन मोठ्या नेत्यांनी दादांना एकटं पाडण्याचा का प्रयत्न केला होता? दादांच्या निधनापूर्वी पक्षाच्या चार भिंती आड नेमकं काय सुरू होतं याची अचूक माहिती त्यांनी घेतली आणि सुनेत्रा वहिनींना आता सारा खेळ समजला. पाणी नेमकं कुठे मुरलं? दोन दगाबाजांनी दादांच्या पश्चात दिल्लीतील भाजपेश्वरांचं बोट धरलं आणि बस तिथेच सर्व संपलं. पक्षातल्या चार नेत्यांचं विसंगत वागणं दादांना खटकत होतं वारंवार आणि मग तिथूनच दादांचं मन विलिनीकरणासाठी भटकत होतं. विलिनीकरणाची चाहूल या इतर नेत्यांना लागली आणि हीच गोष्ट त्यांनाही खटकली त्यावेळी आणि इथूनच मग खरी कहाणी सुरू झाली. घातपाताचा अचूक अंदाज रोहित पवारांना आला. त्यामुळेच अपघाताचा पहिला बोगस अहवाल, अगदी बोगस अहवाल प्रकाशित झाला. मंडळी, प्रश्नांमधूनच उत्तरं मिळत असतात आणि त्याच उत्तरातून पुन्हा संभ्रम निर्माण करणारे नवीन प्रश्न उत्पन्न होतात. काय घडलं? कशामुळे घडलं? सुनेत्राताई पवारांना हा इत्थंभूत खेळ समजला. नेमकं काय सुरू होतं पक्षात? कशावरून बांधले आहेत सुनेत्रा पवारांनी अंदाज? घातपाताच्या शंकेला कुठून मिळाला असेल वाव? हे सर्व अगदी शॉर्टकट, अगदी थोडक्यात समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मंडळी, यापुढे जाण्यापूर्वी सर्वात आधी तुमच्या स्क्रीनवर हा फोटो बघा. तटकरे आणि पटेल कुणाला भेटले ते बघा. यांच्या चेहऱ्यावरचं निखळ हसू बघा. तुम्हाला पूर्ण कहाणी समजण्यासाठी एवढाच सीन अगदी पुरेसा आहे. हा फोटो आहे जवळपास 4 महिन्यांपूर्वीचा. बस इथून सुरू होतो असली खेळ. तुम्ही पाहिलं असेल तर या फोटोत तुम्हाला दादा कुठेही दिसत नाही. ते का नाही? मग अशा कोणत्या विषयावर बोलण्यासाठीची ही बैठक होती, ही भेट होती? कारण कुठलंही असं ठोस निमित्त नव्हतं. लग्नाचा वाढदिवस नव्हता त्यांच्या, किंवा त्यांचा वाढदिवस नव्हता त्या महानुभावांचा. मग काही पदरात पाडून घेण्यासाठी ही भेट होती का? की राष्ट्रवादीच्या पदरातून कमळावर अभिषेक करण्यासाठी ही भेट होती? सर्व काही अगदी थोडक्यात सांगतो, कुठेही जाऊ नका, फक्त नीट समजून घ्या. ऐका, एका गोष्टीचं स्मरण सर्वात अगोदर तुम्ही करा. तुम्ही पाहिलेल्या फोटोमधील मध्यभागी असलेल्या महानुभावांनी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रचार सभांमधून एक खूप महत्वाचं वाक्य उद्गारलं होतं. तुम्हाला आठवलं असेल, तुमच्यापैकी ते अनेकांना माहीत असेल. ते म्हणाले होते, येत्या 2029ला होणाऱ्या निवडणुकांमध्ये या महाराष्ट्रात फक्त एकच पक्ष राहील. आणि त्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल, काँग्रेस मुक्त भारताचा नारा 2014 पासूनच भाजपने दिला होता. नंतर मग हळूहळू कोणतेच दुसरे पक्ष या महाराष्ट्रात काय, अख्ख्या देशात, भारतात त्यांना नको होते. मग काय, फिर कोई झंझट ही नहीं, ना रहेगा बास ना बजेगी बासरी, सब माल डब्बे में, जेब नहीं है तो क्या हुआ, बाकी माल झब्बे में. कशाला पाहिजे तुझे 4 माझे 40, याचे 50 त्याचे 50? हा घोडेबाजार नकोच. ना खोके ना धोके, चारों तरफ एकदम ओके. मग हा अजेंडा एकदा ठरवल्यावर सर्वात आधी सन 2014 पासून गेल्या 12 वर्षात यांनी काय काय कारनामे केले हे सगळं तुमच्या डोळ्यापुढे आहे. नव्यानं सांगण्याची गरज नाही. यांनी आपल्या मित्रपक्षांना हळूहळू कशा प्रकारे संपवलं. मंडळी, मी यापूर्वीच्या एका व्हिडिओत सांगितलं होतं. तुम्ही आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ बघू शकता, आजही आहे. मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या, या महाराष्ट्रात यांना भारी पडणारे 2च बलवान पक्ष पूर्वी होते, आताही आहेत. एक शिवसेना आणि दुसरी राष्ट्रवादी. काँग्रेसचा बँड तर यांनी केव्हाच वाजवला होता. यापैकी शिवसेनेतील 16 आमदारांना सुरत मार्गे गुवाहाटीला पळवलं आणि मूळ शिवसेना व्हेंटिलेटरवर गेली, उभाठा. परंतु ज्यांना मूळ शिवसेनेपासून त्यांनी तोडलं आणि आपला मित्र बनवलं, दोस्त बनवलं, त्या परम मित्राचे त्यांनी हल्ली काय हाल करून ठेवले ते तुमच्या डोळ्यापुढे आहे. त्यानंतर त्यांनी मोर्चा कुठे वळवला? राष्ट्रवादीकडे. परंतु राष्ट्रवादीच्या भिंतीला भेगा पाडणं यांच्यासाठी एवढा सोपा गेम नव्हता. कारण इथे चाणक्य काकांशी गाठ होती. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीतीलच काही प्रमुख फितूर नेत्यांच्या बुडाला सुरंग लावला आणि हळूहळू वातावरण बदलत गेलं. त्यांनी हळूहळू दादांना तयार केलं त्या गोष्टीसाठी. कुणाचे काय पूर्वीचे घोटाळे होते ते देव जाणे, परंतु ईडी सीबीआयचे निमंत्रण यांना आले होते अशी चर्चा त्यावेळी होती. खरं काय ते देव जाणे. परंतु एक वेळ आली आणि काकांना सोडून दादांच्या राष्ट्रवादीने कमळाबाईचा हात धरला घट्ट आणि निघून गेले.
नंतर पक्षाचं नाव आणि चिन्हाचा दावा तुम्हाला ठाऊक आहे, कोर्टात गेला. राष्ट्रवादीच्या या संकटकाळी कमळाबाईने सर्व मदतीची हमी घेतली होती. अर्थातच या सर्व 12 भानगडींसाठी खोके आणि पेट्यांनी कुणाच्या ओट्या भरायच्या असतील ते सर्व काही भरा, आम्ही आहोत, नो टेन्शन. घोटाळे असतील तर फायली देखील बंद झाल्या असतीलच, अर्थातच, यात तीळ मात्र शंका नाही. आता मंडळी, एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. हा सर्व करार झाला, कमळाबाई सोबत राष्ट्रवादीचा एकत्र संसार सुरू झाला, परंतु एक संकट मात्र अजूनही पिच्छा सोडत नव्हतं. ते संकट कोणतं होतं बघा. चक्की पेसिंगचा नारा देऊन घसा कोरडा करणाऱ्यांना उलटसुलट प्रश्न पत्रकारांकडून होऊ लागले होते. तुम्ही ते ऐकलं असेलच. काय म्हणायचे? टीव्हीवरून म्हणायचे, डिबेट्समध्ये म्हणायचे, मी एक वेळ अविवाहित राहील पण राष्ट्रवादी सोबत कधीही भविष्यात जाणार नाही. मग पुढे काय झालं? विवाहितही झाले आणि राष्ट्रवादी सोबत संसारही सुरू आहे. ते तुम्ही बघता आहातच. मग त्यांनी त्यावर अनेकदा काही हलके पुलके उत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु पक्का जुगाड त्यांचा काही जमला नाही. अशीच काहीशी परिस्थिती दादांची झाली होती. त्यांना फुले शाहू आंबेडकरी विचार सोडण्यावरून टीका होऊ लागली होती. आता तुम्ही भाजपासोबत आहेत, ज्यांनी घडवलं त्या पवार काकांना सोडल्यावरून डायलॉगबाजी होऊ लागली होती. त्यामुळे या दोन्ही भागीदारांची या संकटातून सुटका होत नव्हती. त्यामुळे 2 फितुरांच्या माध्यमातून मिठाचा खळा टाकण्याचा प्रयत्न केला. कमळाबाईने आपल्या चतुराईने फासा फेकला. आता या करारात कुणाला काय गुप्तदान मिळालं त्यांचं तेच जाणे. परंतु तुम्हाला राजकीय क्षेत्रातला गोलबाजार ठाऊक असेल मंडळी. काहीतरी देणगी दिल्याशिवाय पंक्तीला कुणीही बसत नसतो, हे राजकारणात चालत असतं. याच दोन्ही महत्वाच्या नेत्यांच्या गुप्त हालचालींचा वेध पक्षातील काही दादांच्या हितचिंतकांनी त्यावेळी घेतला होता. अनेक दिवस ही कुजबूज आतल्या आतच राहिली, 4 भिंतींच्या आत. दादांना यांच्या फितुरीची अनेक दिवस यांच्या फितुरीचा अभ्यास झाला नाही. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट घडली तिघांच्या राजीनाम्याची. कोण? एक मनोज व्यवहारे, दुसरे सुभाष मालपानी आणि तिसरे सचिन जाधव. या 3ही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे दादांच्या हातात दिले. तटकरेंच्या नाराजीवरून या तिघांनी हे राजीनामे दिले ही गोष्ट दादांना नंतर कळली, परंतु दादांनी हे राजीनामे घेतले नव्हते, ते मान्यच केले नव्हते. आणि दादा गेल्यानंतर मात्र हे राजीनामे तटकरेंनी मान्य केले असं कळतं. कारण काय? तर आता दादा संपलेले होते. त्या अगोदर पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये या दोन्ही फितुरांनी राष्ट्रवादीचा प्रचार केला नाही अशी माहिती आहे. कारण ते केव्हाच कमळाबाईच्या प्रेमात पडले होते हे तुम्हाला ठाऊक आहे. या तिघांचं राजीनामा प्रकरण तुम्ही पाहिलं. त्यानंतर दुसरं पुणे पिंपरी चिंचवडसाठी प्रचार केला नाही ते प्रकरण, आणि त्यानंतर ज्या गोष्टी दादा मान्य करून घेत नव्हते त्या सर्व गोष्टींना आतून हे दोघंच पाठिंबा देत होते. अगदी विरोधाभास. दादा गेल्यानंतर अनेक फायलींची लागलीच झालेली मग ते उघडझाप असेल. त्यानंतर दादांच्या घातपात शंकेला पाठिंबा न देणं, दादांनी विलिनीकरणाचा घेतलेला निर्णय नाकारणं दादा गेल्यानंतर, जय पवारांनी कुठे बसावं हे त्यांनी ठरवावं व्यासपीठावर, पत्रकार परिषदेत वहिनींना बोलू न देणं, हात धरणं, हात टाकणं, अशा अनेक हालचालींचा वेध अगदी थोड्या दिवसातच सुनेत्रा पवारांनी घेतला आणि वहिनींना पूर्ण खेळ हा समजला. फक्त महिनाभरात त्या अगदी तयार झाल्या. मंडळी, आकाशा एवढं दुःख मनात साठवून पक्षाचा आणि शासकीय कामांचा झंझावात त्यांनी सुरू केला. अर्थातच हा संपूर्ण खेळ सुनेत्राताई पवारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना आता यांच्यामध्ये वावरायला सोपं झालं, हे लक्षात घ्या. दुसरीकडे रोहित पवार दादांच्या अपघातावर संशय घेत आहेत. मीडियामधून तुम्ही पाहिलं असेल. त्यांना वरून ते हल्ली जाहीरपणे पाठिंबा देताना दिसत नाही, कोण? सुनेत्रा पवार. परंतु मनात मात्र त्यांच्या वेगळंच सुरू असावं हे लक्षात घ्या. वेळ आली की त्या सर्वांनाच पडताभुई करणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे मंडळी. परंतु पाणी नेमकं कुठे मुरलं, पक्षात कोण आपले आणि कोण परके, हा देखील अचूक अंदाज सुनेत्राताईंना आला आहे. दादा पक्षात कुणाला नकोसे झाले होते आणि 100दा बारामतीला लँड होणाऱ्या दादांचं विमान कसं पडलं, 1000दा विमानाने फिरणाऱ्या दादांचा विमान अपघात कसा झाला, या सर्व शंका कुशंका, हे सर्व प्रश्न संभ्रम त्यांच्या पुढे आहेत. काम करता करताच त्या प्रकरणाचा छडा लावतीलच हे निश्चित आहे. एकंदरीत संपूर्ण खेळ तर त्यांना समजला आहे. आता कुणाचा खेळ होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मंडळी. पण तुम्हाला नेमकं काय वाटतं या विषयात? तुमचं मत, तुमचे विचार कळवा कमेंट बॉक्समध्ये. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा.
पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी, नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.